Hello, once again, welcome. This is Advocate Preeti Patwa here, and the topic from accountancy for lawyer we are going to deal today is a bank reconciliation statement. बघा कसं असतं, प्रत्येक बिझनेस, प्रत्येक प्रोफेशन, आपण जो काही पैसा बँकेत ठेवलेला असतोय किंवा जे काही कॅश ट्रान्झॅक्शन केलेले असतात की नाही, त्याच्यासाठी कॅशबुक मेंटेन करत असते हा. तर त्या बिझनेसच्या त्या कॅशबुक मध्ये त्या पर्टिक्युलर बिझनेसचे जे काही सगळे झालेले कॅश ट्रान्झॅक्शन असतात, आलेली कॅश, गेलेली कॅश, ती मेन्शन केलेली असते. ओके. आणि ऑन द अदर साइड बघा, बँकेत जे काही कस्टमर्स असतात, त्या कस्टमर्सची आलेली कॅश, गेलेली कॅश जी असते त्यांच्या अकाउंटवरती, ती मेंटेन करण्यासाठी, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी बँकेनं पण एक बुक मेंटेन केलेलं असतं, विच इज कॉल्ड एज अ पासबुक. ओके. सो कंपनी, बिझनेस, प्रोफेशन, त्यांच्याकडे त्यांचं असतं कॅशबुक आणि बँकेकडे काय असतं सांगा, तर त्यांचं स्वतःचं पासबुक. मोस्टली कॅशबुक आणि पासबुक वरची जी अमाऊंट असते की नाही, ती अमाऊंट काय असते सांगा, तर सेम असते. अर्थातच ना, मी जी अमाऊंट बँकेत भरली मी माझ्या कॅशबुक मध्ये लिहिला आणि बँकेनं आलेली अमाऊंट त्यांच्या पासबुक मध्ये लिहिली, तर ती सेम आहे म्हटल्यानंतर ती टॅली व्हायलाच पाहिजे, कॅशबुक आणि पासबुक. समटाइम इट हॅपन की कॅशबुक आणि पासबुक काय होत नाही सांगा, तर टॅली होत नाही. मग त्यावेळेला ते रिकन्साईल करण्यासाठी नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते चेक करून कॅशबुक आणि पासबुक मधला जो हिशोब आहे तो रिकन्साईल करण्यासाठी बँक एक स्टेटमेंट तयार करते आणि त्याला काय म्हटलं जातं सांगा, तर इट्स कॉल्ड एज अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ओके. इन डिटेल what it is, what its importance, purpose, everything we will discuss now. I will share the screen with all of you and we will deal with this particular short note of the bank reconciliation statement. Roman 1 introduction, Roman 2 bank reconciliation statement. That was point काय आला सांगा, तर meaning. Business concern maintain the cash book for recording the cash and bank transaction. Okay. Business concern काय maintain करते, cash book. Cash book serve the purpose of cash accounted. It shows the balance of both at the end of the period. Okay. Cash book मध्ये तुमचं जे काय at the end of period असतो, दिलेली घेतलेली अमाऊंट राहिल्यावर बॅलन्स मेन्शन असतो. बँक पण तसंच मेंटेन करते आपल्या कस्टमरचा. Bank also maintain an account for each customer in its book. All deposit by the customer are recorded on the credit side and all the withdrawal are recorded on the debit side. जे काय झालेले सांगा, तर कस्टमरचे आलेले पैसे क्रेडिट साइड मध्ये त्यांनी विड्रॉ केलेले पैसे डेबिट साइड मध्ये जातात. अ कॉपी ऑफ द स्टेटमेंट इज रेग्युलरली सेंड टू द कस्टमर बाय द बँक. आणि ऑफकोर्स बँकेत त्या कस्टमरच्या आलेल्या गेलेल्या पैशाची कॉपी तो कस्टमरला बँक पाठवत राहते, त्याला काय म्हणतात, तर पासबुक. दिस इज कॉल्ड एज अ पासबुक. ओके. ऑर अ बँक स्टेटमेंट म्हणतात. It's usual to tally the firm's bank transaction as recorded by the bank with the cash book. तुमचं कॅशबुक पासबुक टॅली करत राहतो आपण तिथं. ओके. बट समटाइम द बँक बॅलन्स आर शोन बाय द कॅशबुक अँड दॅट्स वाय शोन बाय द पासबुक डू नॉट मॅच. कधी कधी ते दोन्ही काय होत नाहीत सांगा, तर मॅच होत नाहीत. इफ द बॅलन्स शोन बाय द कॅशबुक पासबुक इज अ डिफरंट फ्रॉम द बॅलन्स शोन बाय द कॉलम ऑफ कॅशबुक. कॅशबुक पासबुक मधला बॅलन्स डिफरंट झाला तर बिझनेस फर्म डेफिनेटली काय करते सांगा, तर आयडेंटिफाय द कॉज फॉर सच अ डिफरन्स. का असं झालं हे आयडेंटिफाय करते. इट बिकम नेसेसरी टू रिकन्साईल. कॅशबुक पासबुकचा मेळ बसणं, रिकन्साईल करणं आवश्यक होऊन जातं. टू रिकन्साईल द बॅलन्स ऑफ द कॅशबुक अँड पासबुक स्टेटमेंट प्रिपेअर केले जातात अँड दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड एज काय म्हणतात सांगा, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असं त्याला म्हणतात. ओके. सो इन शॉर्ट यू कॅन से bank reconciliation statement is a statement prepared to reconcile the difference between balance as per the bank column of cash book and passbook on a given date. Cashbook passbook मधला जो डिफरन्स आहे त्याला रिकन्साईल करण्यासाठी जे स्टेटमेंट बनवलं जातं, दॅट इज कॉल्ड एज अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ओके. नाव व्हॉट इट इज, आता आपण डिस्कस केलं. ओके. काय आहे बँक रिकन्सिलेशन, आता त्याची का गरज आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटची. बी पॉइंट, नीड अँड ऑब्जेक्ट असं करू शकता. नीड ऑफ प्रिपेअरिंग द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज नायदर कंपल्सरी टू प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट नॉर द डेट इज फिक्स्ड ऑन विच इट इज प्रिपेअर्ड. असं तर काय ते रिकन्साईल करणं कंपल्सरी नाही आहे किंवा दर एवढ्या दिवसांनी ते करावं असं काही कंपल्सरी नाही आहे. पण still it is prepared from the time to time to check all the transactions relating to the bank are properly
recorded by the businessman in the bank column of cash book and by the bank in its ledger account. ओके, हे वेळोवेळी चेक करणं आवश्यक आहे की बिझनेसमॅन आपल्या बँक कॉलम मध्ये कॅश बुक मध्ये व्यवस्थित रेकॉर्ड करतो का आणि बँक आपल्या लेजर अकाउंट मध्ये कस्टमरचा मनी इन अँड आउट प्रॉपर रेकॉर्ड करते का. ओके, thus it is prepared to reconcile the bank balance shown by the cash book and by the bank statement. It helps in detecting if there is any error in recording the transaction and ascertaining the correct bank balance on a particular date. Okay, त्यामुळे चुकून बँक ट्रान्झॅक्शन मध्ये काही एरर तर झाली नाही ना हे डिटेक्ट करण्यासाठी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट वेळोवेळी बनवणं आवश्यक आहे. ओके, डी पॉइंट बघा, का असं होतं की पासबुक मधली बॅलन्स आणि कॅशबुक मधला बॅलन्स मध्ये डिफरन्स होतो. लेट चेकआउट रिझन्स. सी पॉइंट, reasons for the difference. When a businessman compared the bank balance of its cash book with the balance shown by the passbook, there is often difference. Okay, कधी कधी हा डिफरन्स निघतो. As the time period of posting the transaction in the bank column of cash book does not correspond with the time period of posting in the bank passbook of firm, difference arise. बऱ्याचदा का अराईज होतो माहिती आहे, टाइम चुकतो. म्हणजे मी 5,000 रुपये ह्या तारखेला जमा केलेत आणि चुकून ते दुसऱ्या तारखेला बँकेत जमा झाले किंवा माझ्या अकाउंट मध्ये दुसरी तारीख पडली आणि बँकेने योग्य तारीख टाकलेली आहे, तर हा फरक अराईज होतो. लेट चेक आउट सम अदर रिझन. ओके, द रिझन फॉर द डिफरन्स इन द बॅलन्स ऑफ द कॅश बुक अँड पासबुक आर. नंबर 1 काय होतं बघा, चेक इश्यूड बाय द फर्म बट नॉट येट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. चेक इश्यू करतो पण ते पेमेंटला जातच नाही. आपण चेक इश्यू केला की आपल्या अकाउंट मध्ये डेबिट करून टाकतो ना. चेक इश्यू केला म्हणजे आपण ज्याला चेक दिलेला आहे तो पैसे वसूल करायला बँकेत पेमेंटला ठेवेल, पण तो पेमेंटला ठेवत नाही. म्हणजे आपण आपल्या अकाउंट मध्ये डेबिट करतो पण अजून बँकेच्या अकाउंट मध्ये ते डेबिट होत नाही कारण तो चेक पेमेंटला ठेवला जात नाही. ओके, नंबर 2 बघा, चेक डिपॉझिटेड इन टू द बँक बट येट नॉट कलेक्टेड. कधी कधी असं होतं की चेक बँकेत डिपॉझिट होतो पण कलेक्ट होत नाही. सेम परत बँकेत डिपॉझिट केलं म्हणजे अमाऊंट डेबिट करणार पण प्रत्यक्ष ती डेबिट होत नाही. तिसरा मुद्दा, अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट. जी आपण आपल्या कॅशबुकला मेन्शन करायला राहतो कधी कधी. देन बँक चार्जेस आपल्याला माहित नसतं, हा खूप मेजर इश्यू असतो. बँक चार्जेस आपोआप ते बँक डिडक्ट करते पण ते आपल्याला माहित नसतं ना किती चार्जेस डिडक्ट झालेले आहेत ते. The bank charges in the form of fees or commission is charged from time to time for various service provided from the customer account without intimation. Then interest dividend bank receive करते, पे करते. आपल्याला माहित नसतं की आपलं एखाद्या शेअरचं इंटरेस्ट बँकेत आलेलं आहे, मग आपण ते क्रेडिट करून घेतले पण बँकेत क्रेडिट झालेलं असतं ते. डायरेक्ट पेमेंट मेड बाय द बँक ऑन बिहाफ ऑफ कस्टमर. कधी कधी नाही का ते आता डायरेक्ट लाईट बिल बँकेच्या अकाउंट मधनं पे होतं वगैरे, मग त्याची एंट्री आपल्याकडे होत नाही. Dishonor of check, error committed in recording the transaction by the firm. In all simple, कधी कधी फर्म कडून ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यामध्ये एरर होते. ओके, मग आता ह्या सगळ्या कारणामुळं बँक ह्या कारणामुळे काय होतं सांगा, कॅशबुक पासबुक मध्ये बॅलन्स मध्ये डिफरन्स निघू शकतो. मग हा रिकन्साईल करायला काय बनवायचं आपल्याला, हा डिफरन्स बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे. कसं बनवायचं आहे, लेट चेक आउट. डी पॉइंट, प्रिपरेशन ऑफ द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. कसं प्रिपेअर करायचं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, लेट चेकआउट. बघा, टू रिकन्साईल द बँक बॅलन्स ॲज शोन इन द पासबुक विथ द बॅलन्स शोन बाय द कॅशबुक. काय बनवायचं, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आफ्टर आयडेंटिफाईंग रिझन, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रिझन फाइंड आउट करायला पाहिजे का फरक झालाय. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड विदाउट मेकिंग चेंज इन द कॅशबुक बॅलन्स. Now we will see the different situation with regard to the balance while preparing the bank reconciliation statement. काय काय करायला मुद्द्यात बघा, फेवरेबल बॅलन्स. डेबिट बॅलन्स as per cash book is given and the balance as per passbook is ascertained. आणि क्रेडिट बॅलन्स मध्ये काय होतं बघा, क्रेडिट बॅलन्स as per passbook is given and balance as per cash book काय केलं जातं सांगा, तर ascertain केलं जात आहे तिथं. नंतर अनफेवरेबल बॅलन्स मध्ये काय होतं बघा, क्रेडिट बॅलन्स ऍज पर कॅश बुक इज अ गिवन अँड बॅलन्स ऍज पर पासबुक काय केलं जातंय, असरटेन केलं जात आहे. आणि डेबिट बॅलन्स ऍज पर पासबुक काय केलं जातंय, गिवन, आणि बॅलन्स ऍज पर कॅश बुक काय केलं जातंय, असरटेन केलं जाते. मग हे करताना स्टेप्स काय वापरल्या जातात बघा, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवताना द फॉलोइंग स्टेप्स आर टेकन टू प्रिपेअर द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. Number 1, favorable balance. When debit balance as per cash book or credit balance as per passbook is a given
काय झालेलं लक्षात आलं तुम्हाला? डेबिट बॅलन्स ऍज पर कॅशबुक नुसार काय दिलेला आहे? डेबिट बॅलन्स हा. आणि क्रेडिट बॅलन्स पासबुक. का लक्षात येतं ना? आपल्या खात्यातून आपण बँकेत भरले, बरोबर? मग आपल्या खात्यातून काय झालं सांगा? डेबिट. त्यामुळे कॅशबुक मधून काय होणार आहे लक्षात येत आहे? डेबिट. आणि बँकेच्या पासबुक मध्ये काय होणार आहे? क्रेडिट. कळतंय? when debit balance as per cash book आणि credit balance as per passbook is a given, तर मग कसं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं बघा. नंबर 1, टेक बॅलन्स ऍज अ स्टार्टिंग पॉइंट, से बॅलन्स ऍज पर कॅशबुक. हा, कॅशबुक पासबुक काही असो, पण आपण एक्झाम्पल फॉर्म मध्ये कॅशबुक घेतोय. कॅशबुक मधला बॅलन्स घ्या. हा. नंबर 2, ऍड ऑल द ट्रान्झॅक्शन दॅट हॅव रिझल्टेड इन इन्क्रीजिंग द बॅलन्स ऑफ द पासबुक. हा, सगळे ट्रान्झॅक्शन काय करा त्याच्यामध्ये ऍड करा, ज्याच्यामुळे पासबुक मध्ये तुमचा बॅलन्स काय झालेला तर ऍड झालेला आहे. आणि त्यातून खर्च वजा करा, म्हणजे कमी डेबिट कमी करा. हा, डिडक्ट ऑल द ट्रान्झॅक्शन दॅट हॅव रिझल्टेड इन डिक्रीजिंग द बॅलन्स ऑफ पासबुक. पासबुकचा बॅलन्स कमी करणारे सगळे ट्रान्झॅक्शन काय करा सांगा तर डिडक्ट करा तिथं. हा, देन नेक्स्ट वन काय आलेलं बघा तिथं लास्ट, एक्स्ट्रॅक्ट. मग तुम्हाला नेट बॅलन्स मिळेल. सिंपल. extract the net balance shown by the statement which should be the same as per the passbook. Okay, so in short तुमच्या लक्षात आलं इथे आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, कॅशबुक आणि पासबुक मधला जो बॅलन्स आहे तो मॅच नाही झाला, रिकन्साईल नाही झाला, तर त्याला रिकन्साईल करण्यासाठी जे स्टेटमेंट बनवलं जातं त्याला म्हणतात बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. व्हॉट इट इज बघितलं, वाय इट इज इम्पॉर्टंट बघितलं, हाऊ टू प्रिपेअर द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आपण डिस्कस केलेलं आहे. I hope you understood this short note of the bank reconciliation statement. If you have any doubt, you can ask me.